श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीला नंबर 193. सांडाला बंधनातून सोडवणे. एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर झाल्यानंतर सर्वज्ञ यमळा अर्जुनाकडे फिरायला गेले. यमळा अर्जुना खाली बसले तेथील एक सांड लोकांच्या शेतातील पीक खात असे. एके दिवशी सर्व गावचे लोक गोळा झाले. त्या सांडाला धरून त्यांच्या पायाला खुरीजवळ दोराने बांधले. तो 3 दिवसापासून रात्रंदिवस पाण्याशिवाय उभाच होता. तिसऱ्या दिवशी हळूहळू पाणी प्यायला येताना भक्तजनांनी पाहिले. जी कसा बापुडा सांड खुरीला बांधल्यामुळे अडला आहे. जी याच्या खुरीला बांधलेले दोर सोडू. सर्वज्ञ गप्पच. पुन्हा विनंती केली. सर्वज्ञ गप्पच. तिसऱ्यांदा विनंती केली. जी बापुडा सांड खुरी बांधल्यामुळे अडला. बापुडा मरणाला टेकला आहे, तरी याला बांधलेले दोर सोडू. सर्वज्ञ म्हणाले, हा कशाला सोडू देईल ना जी सोडू देईल. सर्वज्ञ म्हणाले, असा सहजासहजी सोडू देणार नाही. याला पाण्यात जाऊ द्या, मग धरा, नंतर दोर सोडा. हो जी. सर्वज्ञ म्हणाले, अडकित्ता घ्या. त्याने त्यांचे बंध काढा. मग तो सांड पाण्यात शिरला. बट्टोबास म्हणाले, मी धरीन, तुम्ही सोडा. नाही तर तुम्ही सर्वजण धराल तर मी सोडीन. नको नाक दे, आम्ही धरत नाही, तुम्हीच धरा, आम्ही सोडू. मग बट्टोबासांनी आवडून धरला. दुसऱ्यांनी खुरीला बांधलेला दोर कापला. गंगेत सर्व रक्त झाले. भक्तजनांनी येऊन सर्वज्ञांना सांगितले. सर्व नदीत रक्त वाहिले. जी बापुडा सांड अपघाते मेला असता, परंतु बरे झाले. भट्टाने त्यांचे बंध सोडले. तो सांड पाण्यातून बाहेर निघाला व भट्टोबासांवरच धावून आला. सर्वज्ञांपुढे येऊन डकारून उभा राहिला. सर्वज्ञ म्हणाले, पाहिले, हा कसा कुस कसारी आहे. याने जोडलेली पाप कर्मे तुम्हाला माहीत नाहीत, म्हणून तुम्हाला याची कीव आली. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.